given मध्ये there are also 5 व्हिडिओ तो वैसे सर आपण त्याला एफ देऊ एस 10 rupees notes are how much? 1. बरोबर आहे. Total amount of these notes together is 350 rupees. So 1. Total amount of आओ ना ऊपर से कुछ नहीं पाता these notes all together. हे दिला पहिला कंडिशन हे जे काय आपण हे बोललो तुला काय लिहू शकतो मी याला x आहे 5x त्याला मी 5x लिहू शकत होतो प्लस 10y इक्वल टू 350 बरोबर आहे. हे आपल्याला काय भेटलं इक्वेशन फर्स्ट बरोबर आहे. आता इक्वेशन 2 काय बोलते कंडिशन नंबर 2 नाउ फ्रॉम कंडीशन आपका टीका ऐसा हो गया वैसे ही लगाता है तो दुर्लभ कश्यप बना कंडीशन 2 क्या बोलता है उसको दुर्लभ कश्यप नंबर ऑफ 5 rupees notes number of 5 rupees notes means x number of 5 rupees notes काय इथे x आहे बरोबर आहे. उधर बैठ बुढ़िया काय लिहिलंय yes गया क्या है are less by 10 that number of 10 rupees number of 10 rupees क्या है आपके पास y y है y minus 10 का घेतला minus 10 less than 10 बोललाय एवढं समजलं y minus 10. आता याला आपण अजून समजून करू y या साईडला जाईल x minus y कशाला is equal to minus 10. आता आपला इक्वेशन नंबर 2 भेटलं. आता सेम सिम्प्लिफाय फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बरोबर आहे. इक्वेशन 1 काय होता आपला 5x plus 10y equals to 350. मी येणार आहे इथं हा ओल्ड बुक आहे नवीन बुकामध्ये ना इथं काय करेक्शन आहे ट्वाइस दिलाय कुठे गेला नंबर ऑफ 5 rupees आर लेस बाय 10 नंबर ऑफ 10 rupees ट्वाइस दिलाय मग इथं काय येणार 2y समजलं हा इथं नवीन बुकामध्ये ओल्ड बुक आहे ना नवीन बुकामध्ये ट्वाइस दिलाय ट्वाइस आहे नंबर ऑफ 10 rupees म्हणजे इथे 2y येणार इथं 2y बरोबर आहे. आता बघ फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन 5x plus 10y 350 फर्स्ट इक्वेशन आपला सेकंड इक्वेशन कुठला आहे x minus 2y equals to minus 10. आता आपल्याला काय करायचे मल्टिप्लाय कट करायचे आहे ना कसं कट होणार इथे 5x आहे इथे पण आपल्याला 5 पाहिजे मल्टिप्लाय बाय 5 इन इक्वेशन 2 तर काय होऊन जाणार आहे 5x minus 10y equals to minus आणि मल्टिप्लाय झाला 50. ओके हे काय आलं इक्वेशन 3 आलं बरोबर आहे. नाव इक्वेशन 1 and फर्स्ट ची क्लासमेट यानी क्लास बेंच पार्टनर इक्वेशन 1 and 3 काय इक्वेशन 1 5x plus 10y equals to
350 आणि इक्वेशन नंबर थर्ड काय 5x minus 10y equals to minus 50 बरोबर आहे. मायनस होईल कट मायनसचा प्लस हे काय प्लस हे काय होणार 2400 ऍड होईल ना 350 मध्ये 50 ऍड होईल. मग y equals to 400 upon 20 y equals to 20. 10 रुपयाची नोट आपल्याकडे दिली किती भेटले 20 बरोबर आहे. एवढं झालं चल इथे सांगतोय आता नाव पुट y equals to 20 इन इक्वेशन 1 मध्ये आपण कुठल्या इक्वेशन मध्ये आपण ठेवू शकतो. आपण कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवतो 1 मध्ये. इक्वेशन 1 काय होतं आपलं 5x plus 10y equals to 350. 5x तसाच राहिला प्लस y ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 20 equals to 350. 5x plus 200 equals to 350. परत 5x equals to 200 त्या साईडला जाईल. त्या साईडला गेल्यावरती काय होऊन जाणार ते मायनस इथं काय राहिला 150 उरले 5x बरोबर आहे. x इज इक्वल टू 150 अपॉन 5 कट झाले 30 x इक्वल्स टू 30. आपल्याला आन्सर काय भेटलंय आन्सर काय भेटलं आपल्याला 90 रुपीज. x इज इक्वल टू काय 30 and y is equal to 20. There are 5 rupees notes are x and 10 rupees notes are y. From condition 1, the total amount of these notes altogether 5x plus 10y equals to 350. आपला काय इक्वेशन नंबर 1. नाउ फ्रॉम कंडिशन 2, कंडिशन 2 मध्ये काय बोलतोय 5 रुपीची नोट आहे ना ते y पेक्षा किती आहे 10 कमी. x मीन्स y चा 10. x minus 2 आहे आपण इक्वेशन केलं इथे मायनस 10 इक्वेशन नंबर 2 आपल्याला भेटलं. नाव इक्वेशन 1 अँड फ्रॉम इक्वेशन 2 बरोबर आहे. आपण हे घेतलं इक्वेशन 1 हा इक्वेशन 2 हे आपल्याला कट करायचं होतं एलिमिनेट करावं लागेल. एलिमिनेशन मेथड एलिमिनेट करायला म्हणजे खाली पण काढून काहीतरी सेम पाहिजे मग इथे आपल्याला 5 नी मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथे काय केलं मी 5 ची मल्टिप्लिकेशन या इक्वेशन सोबत मग काय आलं 5x minus 10y equals to minus 50. इक्वेशन 3 आपल्याला भेटलं. नाउ इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 सबस्ट्रॅक्शन इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 सबस्ट्रॅक्शन केलं हे कट झाले बरोबर आहे. प्लस मायनस कट मायनस आहे आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये चिन्ह बदलतं मायनसचं प्लस मायनसचं प्लस झालं बरोबर आहे. हे किती झाले 20y आणि हे 400. y ची व्हॅल्यू किती आली 200 बरोबर आहे ना. आपल्याला y ची व्हॅल्यू भेटली आहे. y ची व्हॅल्यू आपण कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकतो. पहिल्या मध्ये ना तर तिसरा y ची व्हॅल्यू किती आहे 20 भेटली आपल्याला बरोबर आहे. आता आपण y ची व्हॅल्यू कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकतो. 1 मध्ये पण ठेवू शकतो 3 मध्ये पण ठेवू शकतो. आता आपण इथे काय केलं नाव पुट y equals to 20 इन इक्वेशन 1. वन इक्वेशन आपलं काय होतं 5x plus 10y equals to 350. तर 5x plus 10y equals 350. 5x तसाच राहिला आणि इथं y ची व्हॅल्यू काय ठेवली आपल्याला काय भेटलेलं 20 घेतलं इक्वल्स 357 खाली घेतलं. 5x सेम खाली तसाच आला आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन झाल्यावरती आपण काय भेटलं 200 इक्वल्स टू 357. 5x तसाच राहिला 200 या साईडला गेला. इथं आल्यावरती काय झालं तो मायनस इथं प्लस मध्ये होता इथं काय झालं मायनस
मायनस केल्यावरती काय भेटलं 150 5x सेम तसाच इथं x तसाच ठेवलं 5 या साईडला आला इथं मल्टिप्लिकेशन मध्ये होता इथे आल्यावरती काय होईल डिव्हिजन बरोबर आहे डिव्हिजन मध्ये गेलं 5 ला आपण डिवाइड केलं किती आलं 30 मग x ची व्हॅल्यू काय भेटली 30 मग 5 रुपीजचे नोट किती होते 30 आणि 10 रुपीजचे नोट किती 20 x इक्वल टू 30 y इक्वल टू 20 समजलं एकदम सिंपल सोपं आहे फक्त एलिमिनेशन मेथड आणि प्रॉपर यूज करायचं एकदम सिंपल डन